350 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आज मुंबईमध्ये दाखल झाले आणि या केपीएल साठी खास गावावरून आलेत मॅच बघण्यासाठी. मॅचच्या दिशेने वळूयात. टॉस जिंकलाय पॅन्थर संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करू असं सांगितलं आणि बॅटिंगसाठी लायन संघाला आमंत्रित केलंय. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आयकॉन खेळाडू ओमकार कोकाटे आणि त्याची साथ देण्यासाठी मनोज चौरसिया. जंबुरा यांच्याकडनं कुंभारवाडा पॅन्थर टीम जिंकली तर 6,000 रुपयाचा पारितोषिक. जंबुरा यांच्याकडनं कुंभारवाडा पॅन्थर टीम जिंकली तर 6,000 रुपयाचा पारितोषिक. मॅचला सुरुवात करूया. पहिला बॉल टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती संतोष आणि स्ट्रायकर एंडला ओमकार कोकाटे. पहिला बॉल. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. संघर्षाला होते सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. महत्वपूर्ण मॅच, अतितटीचा सामना, डू ऑर डाय, करो या मरोची मॅच दोन्ही संघाला मात्र पाहायला मिळते. संतोषचा पहिला बॉल पहिल्या षटकातला ओमकारसाठी. गोलंदाज निघालाय. पहिलाच बॉल बिग हिट केलाय समोरच्या दिशेला आणि तिथे 2 धावा मात्र मिळत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती धम्माका पाहायला मिळतोय. स्वागत केलंय 2 धावांनी. टीमचं खातं अकाउंट ओपन केलंय. अशीच जो उल्लेख तो केला सध्या मात्र डू ऑर डाय. मी असं म्हणेन की डू ऑर डाय नाही, पॅन्थरसाठी मस्ट विन गेम आहे. जर जिंकले तरच क्वालिफाय होतील. ही सिच्युएशन सध्या पॅन्थर टीमची आहे. त्यामुळे पॅन्थर टीमसाठी मस्ट विन. समोरचा संघ सध्या चांगल्या सीझन मध्ये पोझिशनमध्ये आहे कारण 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. महत्वपूर्ण मॅच आहे. सहमत आहे तुमच्या मताशी आणि ही मॅच त्यांना जिंकायचीच आहे. बॅटला ब्रेस झालाय. ओहो, प्रयत्न चांगला केला होता. स्लिप देखील तैनात होती परंतु चेंडू घोषंकी क्षेत्रामध्ये जातोय. तिथे सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने बघा प्रेक्षक वर्गांना विनंती असेल बघा मॅच सुरू असताना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये फिरू नका प्लीज. बघा महत्वपूर्ण मॅचेस चालू आहेत त्यामुळे विनंती करेन की प्लीज मॅच सुरू असताना तुम्ही प्लीज मैदानाच्या आतमध्ये इकडे तिकडे फिरू नका. कुंभारवाडा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 आपण अनुभवतोय. दुपारच्या सत्रामध्ये अगदी लीग स्टेज मधली शेवटची मॅच आपण बघतोय आणि प्रत्येकाला अभिवाचनी वाटणारी क्रीडा स्पर्धा कुंभारवाडा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 आपण अनुभवतोय आणि या 5व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा आजचा अंतिम दिवस आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला या केपीएल सीझन 5चा चॅम्पियन संघ मात्र मिळेल. परंतु तत्पूर्वी आपण पाहिलं तर डू ऑर डाय सिच्युएशन असणारी मॅच. पॅन्थर संघाला ही महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच मध्ये त्यांना जिंकायचंच आहे आणि जिंकण्यासाठीच खेळावं लागेल. फ्लिप केले बॉलला. मनगटातली ताकद वापरली. मनगटामध्ये आहे जोर आणि धावा तिथे मिळत आहेत 2. फटका चांगला आहे. पंच केलाय बॉलला कव्हर रिजन मध्ये. दोन धावा आल्यात. आणि टीमची धावसंख्या 7. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा मिड विकेट झोन मध्ये 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकाची सुरुवात चांगली केली आहे. 2 धावांनी केली होती. सिंगल डबलने मात्र
मॅच सुरू आहे. तिथे आपण पाहायला गेलं तर आता शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती मात्र किती धावा येतील आणि पहिल्या डावामध्ये धावांचा डोंगर मात्र रचला जाईल का मात्र पाहावं लागेल. 9 धावा तर धाव फलकावरती लागल्या आहेत. सलामीची जोडी आपण पाहायला गेलं तर एका बाजूला ओमकार कोकाटे तर दुसऱ्या बाजूला मनोज चौरसिया आणि गोलंदाजीमध्ये संतोष. महत्वपूर्ण मॅच पॅन्थर संघासाठी आहे. इथून सामना जिंकले तर पुढील फेरीमध्ये ते दाखल होऊ शकतात. शॉर्ट बॉल पुल केलाय. शॉर्ट पुल ऑन साइडला अगदी आपण पाहायला गेलं तर 2 धावांसाठी हा फटका. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 1 11 धावा. प्रसाद सर आपण पाहायला गेलं तर दक्षिण मुंबई म्हटलं तर दादर पासून आपण जर पाहायला गेलं तर जे मैदान असतं 2D 1D आणि जास्तीत जास्त समोर षटकार चौकार तुम्ही वर्षात आणि आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या दुर्गादेवी मैदानामध्ये देखील ज्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो 2D जास्तीत जास्त तुम्ही समोरच फटके मारू शकतात आणि तो खेळ तुम्हाला दाखवतो आणि ते पॅशन आणि ती खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीवरती खेळण्याचा अनुभव तुम्हाला असू शकतो. नाही कसं आपण बघतो की साऊथ मुंबईमध्ये मैदानं म्हणजे चारी बाजूला बाउंड्री असलेली मैदानं खूप कमी आहेत, खूप रेअर आहेत आणि अशा मुवमेंटला तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये क्रिकेट खेळावं लागतं आणि बॅकग्राऊंडचा एक नियम असा असतो की शक्यतो तुम्हाला चौकार षटकार समोरच असतात. बाकी तू राईट साईडला खेळ, ऑफ साईडला खेळ, पॉईंटला खेळ, कव्हरला खेळ, तुम्हाला फक्त 2 धावाच मिळतात. 2D मिळतात किंवा 1D मिळतो. पण अशा मुवमेंटला ते स्किल असायला पाहिजे तुमच्याकडे. ते स्किल इथूनच डेव्हलप होतं की समोर कशा फटके मारायचे आणि समोर आपल्या कशा फटके मारून आपण बघतो त्या ठिकाणी जास्तीत धावा मिळू शकतात. अर्सा पहिलाच बॉल बाटला हलकासा ब्रश झाला होता. प्रयत्न चांगले होते परंतु शेवटच्या मुवमेंटला बॉल हातातून पिसटला. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न झालाय. दिशा दिली आहे फक्त या बॉलवरती आणि सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. एक धाव अगदी जलद गतीने कंप्लीट केली. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती. अर्श आलाय गोलंदाजी मार्गवरती. दुसरं षटक पाहायला मिळतोय आणि समोर आपण पाहायला गेलं तर ओमकार आहे. ओमकारकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि ती क्षमता दाखवावी लागेल. खोदून काढलाय समोरच्या दिशेला फटका परंतु बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. या बॉलवरती फक्त सिंगल येते आणि सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. चांगला प्रयत्न राहिलाय आणि एक कॅल्क्युलेशन माइंडसेटने मात्र दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि तीच धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. हलक्यात मात्र खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर बॉल मैदानाच्या आतमध्येच येतोय. कुठली धाव नाहीये. हा बॉल डॉट बॉल. प्रयत्न चांगला राहिलाय कमी धावसंख्येवरती रोखण्याचा. शुभम अर्शकडे जातोय, काडमंत्र देतोय. ही खेळपट्टी त्याच्यासाठी आपण पाहायला गेलं तर अनुभवी खेळपट्टी. बॅटला ब्रश, कॅचेसचा कॉल, बिग विकेट, मोठी विकेट येत असताना मात्र पाहायला मिळते. मनोजला मात्र जावं लागेल माघारी. ओमकारने पकडली कॅच आणि बॅटर इथे आउट होत असताना सलामीची जोडी फोडण्यामध्ये अर्शला यश. इनेट नंबर 3 मध्ये ओमकार मयेकर आलाय. फुलटॉस समोरच्या दिशेने फटका खेचलाय आणि
2 धावा मात्र प्राप्त होतील. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला या बॉलवरती आणि चांगला फटका होता. इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि अगदी जबरदस्त बॅटिंग तिथे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 15, लॉस ऑफ दी 1 विकेट. प्रसाद सर, आपण पाहिलं गेलं तर मगाशी टॉस झाला आणि टॉस ज्यावेळी झाला शुभमने सांगितलं की आम्ही 50 ते 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या टीमवरती आणि चॅलेंज ओव्हर मी स्वतः हाताळेन म्हणून त्याने सांगितलं आणि ती धावा रोखण्याचा प्रयत्न तो करेल असं देखील त्याने सांगितलं आणि तोच प्रश्न मी ओमकारला देखील विचारला होता आणि ओमकारने सांगितलं की ते चॅलेंज आम्ही एक्सेप्ट करू आणि ते चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. यासाठी मी म्हणेन की मोठं मन लागतं, एक मोठी हिंमत लागते. कारण एका महत्त्वाच्या आणि क्रुशियल मुवमेंटच्या मॅचला जर तुम्ही एवढं मोठं चॅलेंज स्वीकारताय. आज आपण जर बघितलं तर मागच्या मॅचमध्ये ज्याप्रमाणे जो पराभव झाला आहे म्हणजे पॅन्थरचा, त्यानंतर जे खच्चीकरण झालं खच्चीकरण पुन्हा एकदा एक नवीन उभारी, एक नवीन उमेक, एक नवीन उंच उडी किंवा एक नवीन गरुड झेप घ्यावी लागणार आहे आणि तो जो प्रयत्न आहे अशाच प्रयत्नांना सलाम आहे. कारण आपण बघतो की या मोमेंटला ओमकार गोवाडे ज्या फॉर्ममध्ये आहे, ज्या टचमध्ये जो बॅटिंग करतोय या स्पर्धेमध्ये त्यांच्या समोर टाकायचं ते 50-50 ओव्हर हे षटक बघण्यासारखं असणार, याच्यात त्रिमात्र शंका नाही. चॅलेंज ओव्हर पहिलाच बॉल उंच बुरा गेलाय. कॅचेसचा कॉल. संधी होती थोडस तेजस गेलेला बॉल पर्यंत आणि प्रयत्न चांगला होता तेजसचा, परंतु रन घेतली नाहीये. स्वतःवरती विश्वास ठेवलाय की हो हे चॅलेंज मी एक्सेप्ट केलंय आणि ते चॅलेंज मला पूर्ण करायचं आहे. स्वतःवरती आत्मविश्वास असणं कुठेतरी महत्वाचं आहे आणि त्या आत्मविश्वासाला सार्थ ठरवावं लागेल. M3 ग्रुप कडून फटका चांगला आहे, फटका फसलाय, उंच पुरा गेलाय. कॅचेसचा कॉल. चान्स. ओ माय गॉड, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. संधी क्रिएट केली होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. बॉल उंच पुरा होता, एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हतं. शुभम थोडासा नाराज आहे. प्रयत्न चांगले केले होते परंतु 2 ते 3 क्षेत्ररक्षक आले होते आणि इथे काय घडलंय, इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. खिलाडी ने कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा और बल्लेबाज खुश हो गया. कुठून काढलाय, समोरच्या दिशेने फटका खेचण्याचा प्रयत्न अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेट झोन मध्ये मात्र पाहायला मिळते. तिथे टीमची धावसंख्या आपण पाहायला गेले तर या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात. पन्नास मारल्या तर 5,000 रुपयाचं पारितोषिक अर्जुन गोळे यांच्याकडनं आणि लायन्सने हा सामना जिंकला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. हाही बॉल डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि ते 10 धावांचं टार्गेट कंप्लीट केलं जाईल का. बाईच्या स्वरूपात मात्र ही धाव आणि आता आपण पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 3च धावा आल्यात. शेवटचा बॉल उंच पुरा गेलाय आणि बॉल मैदानाच्या आतमध्ये चालाय आणि तिथे फक्त आणि फक्त 1 धाव मिळाली. म्हणजे टोटल धावा या षटकामध्ये झाल्यात 4 आणि फक्त 2च धावा तुम्हाला मिळतील. चॅलेंज ओव्हर होतं आणि ते चॅलेंज स्वीकारलं होतं परंतु स्वतःवरती विश्वास ठेवला होता परंतु तशी बॅटिंग झाली नाहीये. परंतु चांगलं कमबॅक शुभमचं मी म्हणेन. हो निश्चितच. मी लक्ष वेधून घेणे एका गोष्टीकडे अशी तुला सुद्धा सांगू इच्छितो. तुला आठवत असेल 2007 मध्ये एक मॅच मध्ये सचिन रमेश तेंडुलकरचा विकेट काढला होता ब्रॅड हॉगने आणि त्यानंतर त्याची विकेट काढल्यानंतर तो चेंडू सचिनकडनं सिग्नेचर करून घेतला होता ब्रॅड. बघा डीजे तुम्हाला चर्चा सुरू अक्षय प्लीज लक्ष द्या. आपण ड्रीम ब्रेक सुरू आहे त्यामुळे तो एक किस्सा पुन्हा आठवसा वाटतोय. म्हणजे तो जो कॉन्फिडन्स होता कॉन्फिडन्स आपण बोलतोय
ब्रॅड हॉगने विकेट काढली होती सचिन रमेश तेंडुलकरची आणि सचिनकडनं तो सिग्नेचर करून घेतला. सचिनने सिग्नेचरमध्ये एकच लिहिलं होतं, इट विल बी नॉट हॅपन अगेन हॉगी. बरोबर, हे लक्षात असेल तुझ्या. त्यानंतर जवळजवळ 21 वेळा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हॉग आणि सचिन तेंडुलकर समोर आले, एकदा पण विकेट काढू शकला नाही. हा विश्वास होता सचिनचा, तो विश्वास या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाला. तो 50-50 ओव्हर जेव्हा तू इंटरव्ह्यूमध्ये बाईट घेतला, तो का म्हणाला की मी टाकणार आहे षटक, हा कॉन्फिडन्स आहे गोलंदाजीमध्ये. फक्त 4 धावांचं षटक टाकलं, त्यातनं 2 धावा मायनस झाल्या आणि फक्त 2च धावा मिळाल्या या षटकामध्ये. इट विल बी, हा कॉन्फिडन्स आहे गोलंदाजीमध्ये. आत्मविश्वास भरपूर महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये आणि तो आत्मविश्वास साध्य करत असताना मात्र हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला, कॅप्टनला साजिसहीर कामगिरी तो करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. स्वतःवरती विश्वास ठेवला आणि त्याने सिद्ध करून दाखवलं की हो, काल ज्या चुका घडल्या होत्या त्या चुकांचा पुन्हा होणार नाहीत. ती दुरुस्ती त्याच्या षटकामधून पाहायला मिळाली. अर्सा हा बॉल बॅटला ब्रेस झालाय, चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये, तिथे एक धाव मात्र मिळेल. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. आता ओमकारला हात खोलावे लागतील, एक चांगला षटक खेचून आणावं लागेल, बॅटिंग करावं लागेल, टार्गेट सेट करायचं असेल. परत एक वेळा फटका फसलाय, 1 2 3 क्षेत्ररक्षक आले आणि शेवटच्या मोमेंटला मात्र आता कॅच पकडली आहे, जबरदस्त कॅच आणि इथे मात्र मोठी विकेट आली आहे. लगा 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 440 वोल्टचा धक्का लागलाय. मोठी विकेट, बिग फिश इनटू द बास्केट, बॅटर आउट. यस डीजे या. विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश आलाय. ऑन साइडला शोडमपूल, 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहे. 22-0, 20 धाबा फलकाबातील आले. 3.3 बॉलचा खेळ झालाय, अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजी मधून. ज्या पद्धतीची गोलंदाजी मात्र पाहायला आवडणार होती तीच गोलंदाजी आज हे गोलंदाज करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. अभ्यास भरपूर केलाय कालच्या दिवसामध्ये, ज्या चुका झाल्या होत्या. परत एक वेळा ऑन साइडला पुल केलाय आणि ज्यावेळी रुपेश आला आणि रुपेश अगदी डगआउट मधून सेटून आलाय, त्याला माहिती आहे ओमकारची विकेट गेली आहे. आणि त्यानंतर जय जाधव, आपल्याला विनंती असेल जय जाधव, ऑन साइडला जिकडे बॉल जात आहेत ते प्लीज मैदानाच्या आतमध्ये परत एक वेळा बॉल बॉयना देखील कोऑर्डिनेट करायचं आहे. थोडस प्लीज विनंती करेन, सहकार्य करा. जय, आज बॉल बॉय कुठे गायब झालेत? संडे आहे त्यामुळे त्यांचा देखील फंडे आहे. 3.4 चा खेळ झालाय, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 22 या धावसंख्येवरती. वरचा पुढचा बॉल रुपेशसाठी उंच पुरा गेलाय आणि बॉल अगदी चाललाय 2 धावांसाठी. 2D, 1 to go. शेवटचा बॉल. पॅन्थर संघाची ही महत्वपूर्ण मॅच आहे. शेवटचा बॉल अर्सा, पुन्हा एकदा रुपेशसाठी. हो, चांगला बॉल, काय डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय, मार्ग बदलतोय, अगदी वेगाने निघून गेलाय, समजलाच नाहीये. डॉट बॉल. अशी आपण जर बघितलं स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे आपण साहिल देवरेचं कौतुक करतोय, त्यामुळे मी म्हणेन की तो तर हिरा एक सापडलाय, पण त्या खाणीमध्ये अजून आपण एक हिरा बघतोय, नाव आहे अर्श.
या मॅच मध्ये 2 षटकं टाकायची ही खूप मोठी जबाबदारी होती. शुभमने त्याच्यावर भरोसा दाखवलाय आणि आपल्या संगणकाच्या भरोश्यावर कायम उतरत असताना काय खेळ केलाय, काय गोलंदाजी केली आहे या अजून एका उद्यनमुख चेहऱ्याने. एक तर तो लेफ्ट आर्म बॉलर आहे. डावखुरे खेळाडू जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आले असतात आणि जेव्हा ते क्रिकेटच्या आयुष्यात पाऊल ठेवतात ती ताकद त्याची द्विगुणित होते. ती आपण ताकद बघतोय आपण, ती म्हणजे हर्षच्या गोलंदाजीमध्ये एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय हर्ष. नक्कीच खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. हो, फटका चांगला आहे. ऑन साइडला पंच केलाय. 2 धावांसाठी M3 टीम कडून ओमकारसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार जर मारला M3 कडून ओमकारसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. शुभम पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट पद्धतीने ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न, वेगाने एक धाव कंप्लीट केली आहे. पुढचा बॉल धीम्या गतीने टाकलाय. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, काटा बदलतोय, मार्ग बदलतोय, गती परिवर्तन केलंय, बॉल पूर्णपणे वळवलाय. टप्पा पडल्यानंतर अगदी लेग कटरचा वापर मात्र केलाय आणि ही शैली आहे या गोलंदाजाची. रुपेशला समजलाच नाही. यावेळेस ब्लॉक हॉल. ओहो, काय घडलंय आणि पंच येथे बोट आकाशाकडे करतायत, परंतु रिव्ह्यू घेतला गेलाय. यस डीजे या डीजे. चेंडू त्याने हाताळलाय आणि आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं गेलंय. नाही, खूप चांगला, अत्यंत मुंबईच्या क्रिकेटच्या भाषेतला शब्द जो आहे ना, बुंध्यामध्ये टाकला हा चेंडू. शक्यतो सर्व आमचे जे प्रेक्षक आज स्पर्धा पाहण्यासाठी आले आहेत राईट साईडला बॅनरला चिटकून शक्यतो उभे राहू नका. तुमच्या धक्क्यामुळे तो बॅनर सगळे खाली येत आहेत. शक्यतो बसून घ्या. जिथे बॅनर नाही तिथे तुम्ही उभे राहू शकता, काय हरकत नाहीये. ती सूचना आयोजकांनी आम्हाला केली आहे. शक्यतो बॅनरला चिटकून उभे राहू नका. पण ज्याप्रमाणे गोलंदाजी केली शुभमने, षटक क्रमांक 3 त्यांनी ज्याप्रमाणे टाकलं, अवघे 2च धावा तिथे ऍड केले, नॉट आउट. पंचांचा इशारा नॉट आउट, रिव्ह्यू रिटेन. बाल बचावलं त्या ठिकाणी रुपेश भोपाळे. चांगला चेंडू, खूप चांगला टाकला त्या ठिकाणी. भन्नाट यॉर्करचा चेंडू आणि त्या ठिकाणी बघतो की बाल बचावला असं म्हणायला हरकत नाहीये. चांगला चेंडू होता. डॉट बॉल, धावसंख्या कायम. अगदी टायमावरती रिव्ह्यू घेतलाय आणि तो रिव्ह्यू सक्सेसफुल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. परंतु चांगलं कमबॅक करून दिलंय आपल्या गोलंदाजीतून आपल्या टीमला शुभमने. परत एक वेळा शॉर्ट बॉल होता समोरच्या दिशेला, अगदी आपण पाहायला गेलं तर सी कॉर्नर मध्ये फेकून दिलाय हा बॉल. 2 धावांसाठी टीमची धावसंख्या 29 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे आणि शेवटचा अंतिमचा चेंडू चेक केला गेलाय. पुन्हा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. यस, अंपायर तो बॉल घ्या. जय जाधव, आपल्याला विनंती असेल. ओहो, यावेळेस प्रेशर आहे आणि जय जाधव, प्लीज विनंती असेल, जे ऑन साइडला जे बॉल गेलेत ते प्लीज बॉल बॉय यांना विनंती करेन की कोऑर्डिनेशन करून परत एक वेळा. ओहो, काय कटरचा वापर, परंतु आपण पाहायला गेलं तर पंचांचे हात जमिनी समांतर आणि धाव येते अवांतर. व्हाईट बॉल.
रुपेचं लक्ष पंचांकडे नव्हतं. ऑलरेडी पंचांनी व्हाईट बॉल दिला होता. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल उंच बुरा गेलाय, अडकला गे बॉल आणि तिथे 2 धावा मात्र प्राप्त होतील. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली, ती म्हणजे 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 32-32 लॉस ऑफ दी 2 विकेट. मॅच सुरू होण्याच्या अगोदर तू अर्जुन गोळे साहेबांची एक अनाउन्समेंट केली होती, त्याच्यावर पुन्हा एकदा येऊया की लायन्स टीमसाठी पारितोषिक आहे कुंभरडा ब्लास्टर या संघाकडून आणि अर्जुन गोळे यांच्याकडून, की जर सामना जर जिंकून दिला तर 5,000 रुपये आहेत. पण वैयक्तिक पारितोषिक त्यांनी लावलं होतं की 50 जर कुठला फलंदाज मारेल तर त्यासाठी 5,000 रुपये पारितोषिक आहे. पण इथे तर थोडीशी आपण बघतो की परिस्थिती थोडीशी बिकट आहे. संघाच्या 50 धावा लागणं हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे धावफलकावर, कारण 5 षटकात 32 धावा धावफलकावर आहेत. जर संघाच्या 50 धावा करायची असेल निश्चित या षटकात मला 18 धावा कुटाव्या लागतील. बघायचं आहे त्या मुमेंटला षटक क्रमांक शेवटचं घेऊन आलाय, ज्याच्याकडे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकदाही चेंडू गेला नाहीये, एकही षटक त्याने टाकले नाहीये. ओमकार मोरे, काल मॅच संपल्यानंतर खूप चर्चा सुरू होती आणि त्यानंतर मात्र हे निर्णय आहे तो म्हणजे हा जो डिसिजन होता म्हणजे चर्चेचा, ते डिसिजन तुम्हाला बघायला मिळतंय. ओमकार मोरे आलाय बॉलिंग मार्कवर. शेवटचं षटक घेऊन ओमकार आलाय. समोर देखील ओमकार आहे. ओमकार विरुद्ध ओमकार. पहिलाच बॉल अगदी लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात केली आहे ओमकारने. आणि आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजीमध्ये देखील ओमकार, बॅटिंग करणारा खेळाडू देखील ओमकार. परत एक वेळा खराब दिशा, खराब लाईन. शुभमने पाहिलंय आणि शुभम बोलतोय रिव्ह्यू घ्यायची गरज नाही कारण भरपूर बाहेर होता आणि तो तेच सांगतोय. वाईटच बॉल आहे. मैदानाच्या आतमध्ये वादळ थोडंसं निर्माण झालंय, परंतु या मैदानाच्या आतमध्ये विजयाचं वादळ कोणता संघ घोंगावेल हे मात्र बघायचं आहे. शेवटचं अंतिमचं षटक ओमकार मोरे आणि त्यांच्या समोर आपण पाहायला गेलं तर ओमकार मयेकर. खोदून काढलाय समोरच्या दिशेला, 2 धावांचा फटका. मनगटाचा चांगला वापर केलाय. 2 धावाल्या. जर ओमकारने षटकार जर मारला तर M3 कडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे ओमकार मयेकर साठी. ओमकार मयेकरने जर षटकार मारला तर M3 कडून 500 रुपयाचं पारितोषिक. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 36 या धावसंख्येवरती. हो, पुढे येऊन स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस बॉल, ओव्हर पिच चेंडू तिथे पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धावफलकावरती अंकित होईल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे सिंगलच्या मदतीने. 37. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळला जरूर आहे. पावं लागेल, मिळाले का? हो, भेटले आणि मनगट आता हे जोर आणि रुपेशच्या बॅट मधून आलाय हा 4 चौकार. डीजे मास्टर चौकार आलाय. चला, चौकार आलाय ओमकारच्या विरोधामध्ये. रुपेशच्या बॅट मधून चौकार घेतलाय. चांगला बॉल तिथे डिलिव्हर केलाय. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. हो, यावेळेस चांगला बॉल, यावेळेस चांगला बॉल. डिक्लेअर स्वरूपाची मात्र 1 धाव अंपायर यांनी सांगितलंय. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव होती. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळतोय पूर्णपणे. आपण पाहायला गेलं तर आतमध्ये असताना मात्र हा चेंडू मात्र तिथे पाहायला मिळाला. सिंगल आली आहे. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. टीमची धावसंख्या 42 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचले. 42 धावा.
4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि या 2 बॉल वरती मात्र किती धावा दाफलकावरती लागतील हे मात्र बघायचं आहे. 42 झाल्यात. ओमकारचा पुढचा बॉल पुन्हा एकदा रुपेश साठी फ्लिप करण्याचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्क. 2 धाबा येत आहेत. शेवटचा बॉल आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44. 44 या धावसंख्येवरती 44 धाबा धावफलकावरती लागल्यात. चांगलं षटक तिथे हाताळण्याचा प्रयत्न ओमकारच्या माध्यमातून होतोय. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात केली होती, परंतु चांगलं कमबॅक येणाऱ्या बॉलवरती मात्र पाहायला मिळालं. शेवटचा बॉल पाहूयात किती धाबांचा टार्गेट सेट केलं जाईल. पुढे आला होता, बॅटला हलकासा ब्रेस झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे होतोय का पाहावं लागेल आणि तिथे रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट होतोय. शेवटच्या बॉलवरती सिंगल आले. टीमची धावसंख्या 45 आणि 46 धाबांचं टार्गेट 46. आणि मागील मॅच मध्ये देखील आपण पाहायला गेलं की तीच परिस्थिती होती. 46 धाबांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट आपण जर पाहायला गेलं तर कंप्लीट करता आलं नव्हतं. आणि हे टार्गेट आता पॅन्थर संघ कशा पद्धतीने कंप्लीट करतोय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल, कारण या मॅच मध्ये महत्वपूर्ण मॅच आहे आणि ती पॅन्थर संघाला ही मॅच जिंकायचीच आहे. जर ते सो मच डीजे मास्टर. 47 धाबांचा बाटला करायचा टीम पॅन्थर संघाला आणि लायन्स संघ त्यांना रोखणार का हे मात्र बघायचं आहे. 47 धाबा हे टार्गेट सेट केलंय 6 षटकांमध्ये आणि महत्वपूर्ण सामना खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर टीम पॅन्थर संघाला आहे आणि पॅन्थर टीमचे समर्थक आपल्याला आता पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर लायन्स टीमचे देखील समर्थक पाहायला मिळत आहेत. चला विकेटच्या बाहेर प्रॅक्टिस करा थोडस विनंती करेन प्लीज गोलंदाज. या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर अर्जुनजी गोळे साहेबांकडनं दुर्गेश ने जर शुभमची विकेट घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. या इनिंग मध्ये दुर्वेशने शुभमची जर विकेट घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि पुन्हा एकदा यस कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रसाद सरांना इन्व्हाइट करूयात आणि मी देखील त्यांच्यासोबत जॉईन होऊ. एक चांगली जुगलबंदी आपण या इनिंग साठी मात्र ऐकायला मिळेल. मॅचच्या दिशेने वळूयात. सेकंड इनिंगला सुरुवात होते. चला फिल्डिंग लावून घ्या लायन टीम प्लीज. विनंती असेल टीम मीटिंग झाली असेल तर आपण प्लीज फिल्डिंग लावून घ्या. थँक्यू. खूप खूप धन्यवाद आशिष. या आपण सामन्याला सुरुवात करूया. 47 धावसंख्येचं लक्ष आहे आणि जसं मी मगाशी उल्लेख केला की मस्ट विन गेम पॅन्थर टीमसाठी मस्ट विन गेम आहे सध्या पॅन्थर संघासाठी. कारण आपण बघितलं की या अगोदर जर पोझिशन बघितली दोन्ही संघांची तर लायन्स सगळा आपलं होतं की स्पर्धेमध्ये चांगल्या पोझिशनमध्ये आहे. 2 सामने तो सलग जिंकलाय आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर कुंभारवाडा पॅन्थर्स 1 विजय 1 पराभूत 2 पॉईंट त्यांच्याकडे. लायन्सकडे 4 पॉईंट आहेत.
आणि त्यामुळे हा सामना पॅन्थर संघासाठी मस्ट विन गेम. जिंकले तरच क्वालिफाय होतील एवढं निश्चितच. जसं काल रुपेशजी खांडकेने उल्लेख केला होता मॅच संपल्यानंतर पॉईंट टेबलवर कशा प्रकारे त्या पॉईंट टेबलची पडताळणी केली होती, सांगितलं होतं की कुठल्या टीमचे किती पॉईंट्स आहेत, किती नेट रन रेट आहे त्यांचा, आणि ते नेट रन रेट आता मात्र बघायचं या मोमेंटला कशा प्रकारे सुधारला जाईल तो टीम पॅन्थर्स या संघाकडून. आपण पाहत आहोत कुंभरवाडा प्रीमियर लीग सीझन 5 डे फायनल डे, शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा आणि आपण बघतो की लीग मधला हा शेवटचा सामना आहे आणि यानंतर जे 4 सामने बाकी असणार आहेत ते अशा प्रकारे क्वालिफायर, एलिमिनेटर, सेकंड क्वालिफायर अँड फायनल असे एकूण तुम्हाला 4 सामने यानंतर पाहायला मिळणार आहेत या शेवटच्या टप्प्यामध्ये. हा सामना झाल्यानंतर आपण एक्झॅक्टली कुठल्या 4 टीम क्वालिफाय झाल्या आहेत, पहिला क्वालिफायरचा सामना कोण खेळणार, एलिमिनेटर सामना कोण खेळणार, ह्या 4ही संघांबद्दल आम्ही तुम्हाला निश्चितच माहिती देऊ या सामन्यानंतर. आणि ते झाल्यानंतर 1 तासाभराचा आपण ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर जो आयोजक तुम्हाला जो टायमिंग देतील क्वालिफायर 1 मॅचसाठी त्या वेळेवर दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे. स्ट्राईक एंडला असेल, 4ही संघांनी उपस्थित राहायचं आहे, लक्षात ठेवा. ब्रेक झाल्यानंतर 4ही संघ उपस्थित राहतील. त्या ब्रेक नंतर ती वेळ तुम्हाला आम्ही निश्चित सांगू. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे म्हणजे ओमकार मोरे, नॉन स्ट्रायकिंग एंडला शुभम तळदेवकर, आर्या खानविलकरने जर झेल पकडला तर मयूर खानविलकर यांच्याकडून पारितोषिक आले 500 रुपयाचं. दुर्वेश पटेल विकेट टेकर बॉलर, पर्पल कॅप होल्डर, ज्याच्या डोक्यावर अजूनही ती पर्पल कॅप आहे. जवळजवळ 4 विकेट्स त्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये काढलेत आणि सर्वाधिक विकेट काढणारा तो एकमेव गोलंदाज आहे म्हणजे दुर्वेश पटेल लायन्स टीम कडून. स्ट्रायकिंग एंडला असेल तो ओमकार मोरे, लेफ्ट हँडर, राईट हँडर, नॉन स्ट्रायकिंग एंडला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. 47 टू विन, नियर बाय रिक्वायर्ड रन रेट 8 रन पर ओव्हर. जवळजवळ 8 डाव तुम्हाला करावे लागतील प्रति षटका मागे. जेव्हा आपण बघितलं मागचे कित्येक वर्ष आपण मागे वळून बघितलं क्रिकेटच्या इतिहासात आपण चित्र बघितले आहेत ते इतिहासामध्ये त्या सगळ्या सामन्यांची नोंद आहे. जिथे तिथे सामना बघतो की लो स्कोरिंग आहे ते सामने अत्यंत उत्कंठावर्धक झाले, चुरशीत झालेत. 85 सामने सुरू होण्याचा आणि डीपी सज्ज होतोय षटक क्रमांक पहिलं घेऊन ओमकार मोरे समोर. शॉट ऑफ लेन, रबर स्टॅम्प शॉट, 2 धावेचा फटका. मच कॉन्फिडंट आणि काय फटका दाखवलाय आपण बघतो. त्या ठिकाणी पॅन्थर संघाला खूप मोठ्या प्रमाणात समर्थन मिळतंय. स्वतः तिथे आपण बघतो की भरपूर मोठ्या प्रमाणात तिथे समर्थक उभे आहेत. षटकाला दुसरा चेंडू डीपीचा आणि समोर पुन्हा ओमकार. धाव संख्या 2. हा चेंडू पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये गोशांकी क्षेत्रामध्ये अक्षरशः डीपीच्या डोक्यावर हात गेलेले आहेत आणि पुन्हा ते टोडी समर्थन आपण जर बघितलं तर आपण या ठिकाणी बघतो की स्वतः शैलेश चव्हाण तिथे त्या ठिकाणी त्यांचा पूर्ण ताफा तिथे सज्ज आहेत, उजयजी खडबे तिथे सज्ज आहेत आणि पूर्ण त्यांची टीम समर्थन देते म्हणजे पॅन्थर टीमला. मोर्या स्पोर्ट्स कुंभरवाडा सध्या नाव भरपूर चर्चेमध्ये आहे साऊथ मुंबईतल्या क्रिकेट्समध्ये आणि त्या क्रिकेट संघाला नेहमीच समर्थन देणारे, सपोर्ट करणारे आणि आवर्जून त्या संघामध्ये सर्व खेळाडूंना संधी देणारे म्हणजे शैलेशजी चव्हाण तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धाव संख्या 4. राऊंड विकेट आता डीपी. शॉर्ट ऑफ लेन, खराब चेंडू, योग्य समाचार, अगेन टूडी. दुर्वेश पटेलने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये भेदक मारा केला होता, आक्रमक मारा केला होता, डॉमिनेट केलं अक्षरशः बॅट्समनला. पण स्ट्राईक एंडला आपण जर काल आपण जी चर्चा पण ऐकली होती मॅच संपल्यानंतर आशिष या मोमेंटला की ओमकारला कुठे युटिलाइज करायचंय, निर्णय षटकात युटिलाइज केलं, ओपनिंगला आला आणि जेव्हा गोलंदाजीला दुर्वेश येईल या मोमेंटला त्याला बरोबर त्या ठिकाणी युटिलाइज केलंय. पहिले 3 चेंडू आणि 6 धावा, प्रत्येक चेंडू टूडी मारलेला आहे. धाव संख्या 6. 47चं लक्ष्य आहे. पण कालच्या पराभवानंतर हा संघ मात्र एका वेगळ्याच एनर्जीने उतरलाय, वेगळ्याच ईर्षेने उतरलाय. गुड बॅटिंग. धाव संख्या 6. पुन्हा राऊंड विकेट दुर्वेश पटेल. फ्लिक केलाय पण इथे धाव घेणार नाहीये. चेंडू ग्राउंडच्या आतमध्येच आहे. चांगलं कमबॅक. एसटीच्या मागे आपण बघतो ओमकार कोकाटे स्वतः संघनायक विकेट किपर आणि मागचा जो गायडन्स असतो म्हणजे विकेट किपर आणि गोलंदाजामध्ये जे कम्युनिकेशन असतं ते बाकी कुठल्या खेळामध्ये कम्युनिकेशन नसतं. त्यामुळे आखो में इशारा इथे होतोय. धाव संख्या 6. पुढचा चेंडू फ्लिक
आणि पुन्हा ग्राउंडमध्ये चेंडू चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत धाव घेतली नाहीये मागचे दोन्ही चेंडू खूप चांगलं कमबॅक दोन्ही चेंडू धाव टाकलेत डीपीने दुर्वेश पटेलने मागचे काही जर परवा आपण मागे उलटून बघितली तर एमर्जिंग प्लेअर सुद्धा अवॉर्ड पटकावलाय दुर्वेश पटेलने या स्पर्धेमध्ये शॉट ऑफ लेन ओहो टॉवरिंग शॉट जवळजवळ बाजूच्या बिल्डिंगच्या टेरेसवर चेंडू गेलाय की काय एवढा लांब मारलाय दर्जेदार मारलाय बरोबर यस टेरेसवर थँक्यू धवल टेलर मला सांगतात की चेंडू टेरेसवर गेलाय सुद्धा जो 5 ते 6 माळ्याचा तो ती आपण इमारत बघतोय त्याच्यावरती आपण हा फटका बघतोय एक्सलेंट शॉट धावसंख्या 8 एका षटकाचा खेळ समाप्त होतोय एक षटक झाल्यानंतर आपण बघतो की धावसंख्या 8 धावा धावफलकाला विकेट काढता आली नाहीये इव्हन विकेट टेकर बॉलर आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 4 विकेट जवळजवळ काढले आहेत त्या दुर्वेश पटेलने पण या मॅचमध्ये त्याला विकेट मिळाली नाही विकेटलेस गेले पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 8 पर्पल कॅप होल्डर जसं विनय मयेकरने मला विचारलं की पर्पल कॅप होल्डर ऑरेंज कॅप होल्डर कोण आहे तर ऑरेंज कॅप मध्ये सध्या आपण बघतोय 80 धावेनिशी ती कॅप अजूनही ओमकार मयेकरच्या डोक्यावर आहे ओमकार मयेकर सुद्धा वाट बघतोय ती कधी शिफ्ट होते काल आपण बघितलं की काल खूप दर्जेदार खेळ केला 49 धावेंची खेळी ज्याने साकारली तो अजिंक्य बैलोसे आपण बघतो स्पर्धेमध्ये मला वाटतं त्याच्या मागोमागच असणार सातत्याने हा उल्लेख हा जयघोष या ग्राउंडवर आम्हाला सातत्याने ऐकायला मिळतो बोली मार्को ओमकार कोकाटे हो क्या बात आहे ऑन दी राईज व्ही शेप आणि 2 धावा इट्स अ 2D धवल टेलरला मात्र जास्त तिथे मेहनत करावी लागते चेंडू इसाठी जाऊन बघतात कुठे ब्रश होते कुठे लँड होतोय पण जेव्हा हा प्रवास असतो ना चेंडूचा आशिष बॅट मधून चेंडू जेव्हा निघतो समोर जातो चेंडू तेव्हा अक्षरशः प्रत्येक प्रेक्षकाचा श्वास रोखलेला असतो ते थांबतात अक्षरशः चेंडू जेव्हा लँड होतो तेव्हा उश्वास टाकतात तेव्हा श्वास सोडतात एक्सप्रेशन असतात आणि आवाज असतात त्याचे धावसंख्या 10 डबल फिगर मध्ये कॅप्टन वर्सेस कॅप्टन ऑप्शनच्या बाहेर चेंडू आणि वाईड बॉल पंचांचा इशारा संगनायकाच्या विरोधात संगनायक बेस्ट वर्सेस बेस्ट हे कॉन्टेस्ट मैदानावर ओमकार विरोधात शुभम फुल टॉस कुठे गेलाय नाही जास्त लांब जाऊ शकला नाहीये 2 धावा चेंडूला एलिव्हेशन नाहीये पण कॉन्फिडेंटली जेवढा चेंडू ग्राउंडच्या बाहेर जाईल तो प्रयत्न इथे शुभम करतोय आणि अजून एक 2D धावसंख्या 13 ओमकार कोकाटे सोबत खेळाडू चर्चा करतात रुपेश भोपळे कधी कानमर्द बघायचं कानमर्द कशा प्रकारे इम्प्लिमेंट करणार शुभमच्या समोर नेक्स्ट टाइम फटका पण चेंडू आहे तो आपण बघतो त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत फलंदाज 2 धावा धावून पूर्ण करतायत पण पंचाने सांगितलंय हा 2D आहे इट्स अ 2D 2 धावेचा फटका धावसंख्या 15 धावा धावफलकावर 47 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आतापर्यंत दोन्ही फलंदाज कुठल्याही प्रकारचं प्रेशर न घेता खूप आपण होतो त्या ठिकाणी खूप छान पैकी इथे फलंदाजी करतायत बॅटिंग करतायत धावसंख्येला आकार देत आहेत धावफलकावर धावा ऍड करतायत स्कोर कार्डवर धावसंख्या ऍड करतायत आणि धावसंख्या 15 धावा धावफलकावर मिस टाइम आणि गोशांकी क्षेत्र फक्त एकच धाव स्कोर मोजन 16 धावा धावफलकावर पहिल्या इनिंगमध्ये आपण हे चित्र बघितलं आशिष की ओमकार कोकाटेची विकेट लवकर गेली आणि धावसंख्येला अक्षरशः लगाम लागला आणि 50 धावांचं पारितोषिक निश्चितच ठेवलं होतं अर्जुन गोळे यांनी पण ते माझ्या संघात सुद्धा पारितोषिक आपण बघतोय धावसंख्या बघतोय की ती 50च्या पलीकडे गेलीच नाहीये 47चं लक्ष आहे धावसंख्या 16 स्ट्राईक एंडला शुभम पुन्हा एकदा इनसाइड एज लेमन कट चायना कट रुबी कट बरीच अशी नावं त्याच्या फटक्यांना समोर घ्यायचा प्रयत्न होता थोडासा मिस्टॅन झाला फटका आणि चेंडू मागे येतो निघून आणि तोपर्यंत इथे धाव घेतली गेली नाहीये निर्धाव चेंडू धावसंख्या काय मध्ये 16 धावा धावफलकावर अजूनही मैदानावर 25 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 30 धावांची आवश्यकता आहे पॅन्थर संघाला तब्बल 6000चं पारितोषिक लागलंय पॅन्थर संघासाठी सामना जिंकले तर नेक्स्ट बॉल शेवटचा चेंडू समोर 2D की ग्राउंडच्या बाहेर ग्राउंडच्या आतमध्ये एकच फक्त एकच धाव
फक्त एकच धाव. 2 षटकांकित धावसंख्या 17. जमुरा, जसं मगाशी उल्लेख केला आपण की जमुरा यांनी पारितोषिक लावलेलं आहे की सामना जर जिंकला तर तब्बल 6,000चं कॅश प्राइज दिलं जाईल ते पॅन्थर संघाला, आणि जर सामना इथे लायन संघाने जिंकला तर 5,000चं कॅश प्राइज आहे ते अर्जुन घोळे यांच्याकडून, मराठी युवा उद्योजक. तर चेंडू शिल्लक आहेत आशिष 14 आणि करायचे ते 29 धावा. नक्कीच सर, आपण पाहायला गेलं तर ही चॅलेंजिंग ओव्हर भरपूर महत्वाची आहे. या ओव्हरमध्ये धावा रोखणं कुठेतरी महत्वाचं आहे आणि त्या चॅलेंजिंग ओव्हरसाठी पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर विकेट टेकर गोलंदाजाला मात्र बोलवलं गेलंय. दुर्वेश पटेल हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि ही चॅलेंज ओव्हर कंप्लीट होईल का आणि या चॅलेंज ओव्हरमध्ये धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न टीम लायन संघाकडनं होईल का हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. परंतु काल ज्या चुका झाल्या त्याचा अभ्यास केलाय, होमवर्क करून आलेत हे दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. एवढं आपण बघितलं की चित्र की पहिल्या षटकात शुभम अजिबात स्ट्राईक एंडला नव्हता, आता स्ट्राईक एंडला आलाय तो डीपी समोर. 2D शॉट, व्हेरी मच कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक. 2 धावेचा हा फटका आणि धावसंख्या 19. अगदी सर, आपण पाहायला गेलं तर फिरकी देखील घेतली, गिरकी देखील घेतली आणि गरकन फिरवला या बॉलला ऑन साइडला 2 धाव्यांसाठी. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 19 विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप सुरू आहे. 50-50 ओव्हर. आतापर्यंत या षटकात आले ते 2 धावा. हो, चेंडू फ्लिक केला, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू उंच गेलाय आणि फक्त एकच धाव. थोडंसं कॅज्युअल राहिले फलंदाज. 2 धावा होऊ शकल्या असत्या पण इथे मात्र रिस्क घेत नाहीये. एकच धाव इथे या चेंडू. धावसंख्या 20 धावा धावफलकावर. एक जे कम्युनिकेशन आपण जे बघितलं तर मिसकम्युनिकेशन झालं होतं ते ओमकार आणि शुभम मध्ये, पण त्यानंतर पुन्हा एकदा दोघांमध्ये खूप चांगलं कोऑर्डिनेशन ठेवलंय. आतापर्यंत आले त्या 20 धावा धावफलकावर या दोघांमधून. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू डीपीचा. ओ, स्क्वेअरली मध्ये एक्झिक्यूट केलाय. जास्त उंची नाहीये. चेंडू कव्हर करेपर्यंत धाव घेतली नाहीये, रिस्क घेत नाही अजिबात. मागच्या कित्येक वर्षामध्ये आपण जो विक्रम बघितला तो काल अक्षरशः मोडीत काढलेला आहे. तब्बल 89 धावेंचं लक्ष्य, जे आतापर्यंत त्याच्या हिस्ट्रीमधली सर्वाधिक धावसंख्या. ओ, क्या बात आहे. खोल डब्याचा चेंडू होता, यॉक केला होता, पूर्णपणे ब्लॉक केलं होतं बॅट्समॅनला. एक्सलेंट बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजी. मागचे 4 चेंडू आले ते फक्त 3च धावा. पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये डीपीने या षटकात जबरदस्त कमबॅक केलंय. दर्जेदार गोलंदाजी. ओमकार समोर पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंड विकेट. दुर्वेश पटेल. हो, फ्लिक केलाय, चेंडू हवेमध्ये आणि क्विक सिंगल कंप्लीट आहे चेंडूवर. एकदा तिथे कंप्लीट आहे चेंडूवर. धावसंख्येत भर आणि धावसंख्यांवर तुझी अंकित झाली ती 21 धावा. 21. एकवीस धावा धावफलकावर. शुभम तळदेवकर स्ट्रायकिंग गेला. षटकातला जवळजवळ शेवटचा चेंडू. धावाले तर फक्त 4. षटकार येईल का? 10 धावा होतील का पूर्ण? हो, फक्त दिशा दिली आहे. स्टिअर केलाय, रिस्क घेतली नाहीये. चेंडू चांगला होता, सन्मान दिला त्या चेंडूला. अवघाले ते 4च धावा या षटकामध्ये. त्यामुळे फक्त 2च धावा स्कोर कार्डवर ऍड केल्या जातील आणि धावसंख्या जी अंकित झाली आपण बघतो धावफलकावर 2 धावा पण याच्यात मायनस करूया. 2 धावा स्वतः ऍड केल्या तरी स्कोर कार्डवर धावसंख्या असेल ती 19. जसा पहिल्या इनिंगमध्ये आपण रिप्लाय बघितला होता, गोलंदाजीसाठी गोलंदाज आला होता म्हणजेच शुभम तळदेवकर. आपल्या गोलंदाजी त्यांनी फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या आणि समोरच्या संघाला सुद्धा 2च धावा मिळाल्या होत्या. इथून आपण तेच बघतोय की या सुद्धा 50-50 ओव्हरमध्ये आल्या त्या फक्त 4च धावा. 2च धावा स्कोर कार्डवर ऍड झाल्या आहेत आणि धावसंख्या अंकित झाली ती 19. आता चेंडू शिल्लक आहे ते 18 आणि करायचे ते 27 धावा धावफलकावर सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल अँड 27 टू विन. तसं मगाशी मी उल्लेख केलाय आशिष की हा जसा सामना समाप्त होईल आपण एक्झॅक्टली नेक्स्ट मॅच कोणाची असणार, क्वालिफायर कोणाची असणार आहे आणि एलिमिनेटर कोण खेळणार आहे या 4ही संघांबद्दल आपण माहिती देऊया. पण 4ही संघांनी ब्रेक नंतर उपस्थित राहायचं वेळेवर. कुठल्या प्रकारचे रिझन देऊ नका की बाबा कुठे
लांब गेलाय, देवळात गेलाय, काहीच रिझन द्यायचं नाहीये. पेनल्टी लक्षात ठेवा, चारही संघ लक्षात ठेवा की जी तुम्हाला वेळ दिली जाईल तर मला वेळेमध्ये इथे उपस्थित राहायचंय, चारही संघ आणि चारही संघातले सर्व खेळाडू. चला चला, ड्रिंक ब्रेक झाला असेल. अठरा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 27. रिक्वायर 109 रन पर ओव्हर. ड्रिंक ब्रेक पुन्हा त्या बॅट्समन ग्राउंडच्या आतमध्ये सलामीची जोडी. शुभम आणि ओमकार. 2 षटकांचा स्पेल कोठा पूर्ण केला तर म्हणजे दुर्वेश पटेलने विकेट काढू शकला नाहीये. चला सामना पण सुरू करतो. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा ओमकार कोकाटे सेकंड स्पेल मध्ये. चेंडू शिल्लक आहे ते 18 आणि करायचे त्या 27 धावा. 18 चेंडू 27. चला चला सामना सुरू करूया. 18 बॉल इन 27 टू विन फॉर टीम पॅन्थर. षटकातला पहिला चेंडू ओमकार कोकाटेचा. या ग्राउंडवर आपण आवर्जून हे चित्र बघतो. भरपूर मोठ्या वेगाने जर वारा आला तर अक्षरशः माती पूर्णपणे हवेमध्ये उडते. एटीन बॉल 27 टू विन. फ्लिकचा फटका चेंडू हवेमध्ये आणि तोपर्यंत क्विक सिंगल. मनोज चौरसिया चेंडू कव्हर करतोय. एकच धाव मिळाली चेंडूवर. चांगला चेंडू टाकला होता आणि चांगला फ्लिकचा फटका आपल्याला बघायला मिळाला. मनगटी फटका बघायला मिळाला आणि तोपर्यंत एकदा कंप्लीट. धाव संख्या 20. क्वालिफायर 1 मॅच झाली आहे कन्फर्म आणि ती मॅच असणार आहे टायगर्स वर्सेस लायन्स. लक्षात ठेवा ही मॅच क्वालिफायर 1 मध्ये तुम्हाला खेळायचं आहे. टायगर वर्सेस लायन्स. जाऊ दिला चेंडू. लेफ्ट केलाय वेगवान चेंडू थेट विकेट किपर कडे. जसा सामना संपेल तिथून तुम्हाला बरोबर 1 तासाचा वेळ असणार आहे आणि 1 तासामध्ये तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे लायन्स आणि टायगर्स. समोर चेंडू मिस टाइम फटका. चेंडू मनोज चौरसिया जज करतोय आणि जजमेंट थोडंसं चुकलंय. म्हणून चांगला प्रयत्न केला झेल घेण्याचा. झेल सुटलाय. जीवदान मिळालंय शुभम तळदेवकरला. जेवढे चेंडू निर्धाव जातील, जेवढे चेंडू सिंगल डबल जाईल तसा थोडासा दबाव वाढेल पॅन्थर्सवर. त्या दबावाला झुगारून बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या 21. 15 चेंडू 25 धावा. 10 धावांचा डिफरन्स आहे चेंडू आणि धावेमध्ये. तब्बल 10 धावांचा डिफरन्स तो कमी करावा लागेल. ओमकार कोकाटे टू ओमकार मोरे. फ्लिक आणि गोशांकी क्षेत्र एलिव्हेट करायचा होता फटका पण एलिव्हेट झाला नाहीये आणि गोशांकी क्षेत्र चेंडू जातो निघून. त्यामुळे मिळते ती 1 धाव आणि धावसंख्या 22. 22. 22 धाव अजूनही करायचे त्या 24. 14 चेंडूचा खेळ शिल्लक. नेक्स्ट बॉल समोर. उंच गेला. किती लांब गेला बघूया. उंच तर जातोय भरपूर आणि 2 धावा देऊन जातोय. इट्स अ 2D शॉट. 2 धावांची मदत. धावसंख्येत धावसंख्या 24. आता 13 चेंडू शिल्लक आहेत. आता प्रत्येक चेंडू स्कोरिंग शॉट खेळावाच लागेल तर त्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. 13 चेंडू करायचे त्या 22 धावा. उंच उंच टॉवर, उंच उंच इमारती. त्याच्यानंतर बघतो की त्या ठिकाणी आकाशामध्ये एक प्लेन सुद्धा बघायला मिळतंय. खूप चांगला नजारा. हो हवेमध्ये चेंडू आहे. हो हो हो. व्हॉट अ कॅच. स्टनर कॅच. स्टनिंग कॅच. ब्लाइंडर. फलंदाज बाद.
12 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची गरज आहे. ध्रुव कोळेकर बॅटिंगसाठी येतोय नवीन फलंदाज. ध्रुव कोळेकर चेंडू शिल्लक आहेत ते 12, करायचे त्या 22. जसं मी मगाशी उल्लेख केला की प्रत्येक चेंडूवर स्कोरिंग शॉटच खेळावा लागणार आहे. जमुराकडनं पारितोषिक आले म्हणजे 6,000 रुपयाचा सामना जर जिंकला पॅन्थर संघाने. हो हो, क्या बात आहे, उंच गेलाय आणि मिळतील या चेंडू. बघायचा धावा किती, त्या 2 टुडी. वैष्णव रावत आणि पहिल्या चेंडू टुडी मारलाय. 2 धावा मिळतील या चेंडूवर वैष्णवच्या विरोधात. धावसंख्या अंकित झाली 26 धावा. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. मॅच दोन्ही संघाच्या बाजूने बॅलन्स आहे, पण जिंकणार कोण इथे लक्ष असणार. मस्ट विन गेम फॉर टीम पॅन्थर. नेक्स्ट बॉल वैष्णव रावत टू शुभम. शॉर्ट ऑफ लेन, ऑर्थोडॉक्स फटका आहे पण मिळतील त्या 2 धावा. 2D शॉट अगेन, क्रॉस बॅटेड शॉट, समोर ऑफर केला फटका आणि 2 धावा मिळतील या चेंडूवर. दोन्ही पंच इथे शहानिशा करतायत, कन्फर्म करतात एक्झॅक्टली चेंडू लँड कुठे झालाय आणि बघूया पंचांचा निर्णय काय तो या चेंडूवर. पहिल्याच बॉलला आपण बघतो त्या ठिकाणी 2 धावा मारल्या होत्या, टुडी मारला होता. पंचांचा डेड बॉलचा इशारा म्हणून तो चेंडू. त्यामुळे हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. चला ओंकार प्लीज सहकार्य करा, फिल्डिंग लगेच डाऊन घ्या. लक्षात ठेवा, पहिला बॉल आपण डेड बॉल कॉल करतो, पण पुन्हा जर चेंडू तुम्ही त्याच टप्प्यावर टाकला किंवा तिथेच क्रीजच्या पलीकडे अलीकडे टाकला तर तुम्हाला हा पंच नो बॉल कॉल करतील. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण 26 धावा ऑफर करायचा. 11 चेंडू शिल्लक आहे आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा सज्ज वैष्णव रावत शुभम साठी पुढचा चेंडू घेऊन. समोर वेगवान मारलाय, तेज तर्रार मारलाय, एलिव्हेशन नाहीये पण 2 धावा मिळतील. खूप वेगाने हा फटका मारला होता, वेगवान फटका होता पण तिथे एलिव्हेशन मिळत नाहीये, पण 2 धावा मिळतात. निश्चितच 2 धावा मिळत आहेत. एलिव्हेशन असतं निश्चितच फरक पडला असता, अजून धावा जास्त मिळाल्या असत्या या मुवमेंटला. आता चेंडू शिल्लक आहे 10 आणि करायचे ते 18 धावा. 10 चेंडू 18ची गरज आहे. 10 बॉल अँड 10 टू विन. 10 चेंडू 18. मॅच बॅलन्स अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने. ओमकार कोटे आता क्लोज उभा राहिला एसटीच्या मागे, दबाव टाकण्याचा प्रयत्न फलंदाजावर आणि पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय वैष्णव. ओव्हरपिच होता, समोर ऑफर केलाय, पुन्हा तर 2Dचा शॉट बघायला मिळतोय. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय निघून. मच कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक आणि पुन्हा 2 धावेचा फटका. धावसंख्या 30. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 16 धावा. चेंडू जेवढे बाहेर जातात व्हॉलिंटियर लक्ष द्या. लहान मुलं चेंडू जेवढे बाहेर गेले ते अजून आले नाहीत ग्राउंडच्या आतमध्ये. पंचांकडे चेंडू ताबडतोब द्या. धावसंख्या 30. मागचे 3 चेंडू आणि प्रत्येक चेंडू 2D मारलाय वैष्णव रावतच्या विरोधात. मस्ट विन गेम फॉर पॅन्थर. हा सामना जिंकणं इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी, तरच ते क्वालिफाय होतील. लायन्सने आपली जागा क्वालिफायर 1 मध्ये नक्कीच बनवली आहे. लायन्स वर्सेस टायगर. टायगर संघाने ज्याप्रमाणे परफॉर्मन्स केलाय वाकणणे जोगा राहिलाय. फुल टॉस आणि फ्लिक आणि इथे धाव मिळणार नाहीये. बघायचं ते चेंडू ग्राउंडच्या आतमध्येच आहे. आता मात्र प्रत्येक चेंडू तुम्हाला 2 धावा घ्यायच्या आहेत. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू 2 धावा. षटक जेव्हा समाप्त होईल, स्ट्राईक रोटेट होईल, त्या मोमेंटला ध्रुव असेल स्ट्रायकिंग एंडला. बघूया नक्की काय घडतंय. 8 चेंडू 16, 2 चेंडू शिल्लक. ओ हा चेंडू ऑलरेडी चांगला चेंडू. ओ क्या बात आहे.
लाजवाब दबावात वाढत चाललाय. प्रेशर मध्ये आलेत फलंदाज. थोडासा आपण बघतो की त्या ठिकाणी कॅज्युअल प्रयत्न सुरू आहे, पण गोलंदाजीमध्ये सर खरंच कौतुक करावं लागेल म्हणजेच वैष्णव रावतचं. मागचे दोनही चेंडू अप्रतिम त्याने टाकलेत. आता सामना आलाय, 7 चेंडू शिल्लक आहे आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल 16, 7 चेंडू 16. मस्ट विन गेम फॉर पॅन्थर. रावत पुन्हा दा खोदून काढलाय, हवेमध्ये चेंडू होता आणि बिग सिंगल कंप्लीट. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलाय. एकदा मी त्या चेंडूवर आणि षटक समाप्त होत आहे. 5 षटकांचा खेळ समाप्त होता. 31वा धाव फलकावर. 47चा पाठलाग सुरू होता आणि सामन्यात आलाय 6 चेंडू आणि गरज होती 15 धाव्यांची. बॉल बॉईज जरा आपापली जागा घ्यायची. बॉल बॉईज जेवढे चेंडू ग्राउंडच्या बाहेर जात आहेत ते चेंडू आपण आणून द्यायचे आतमध्ये. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि करायच्या त्या 15 धावा. या आपण ऐकूया अक्षयकडून एक सुमधुर संगीत. थँक्यू. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची आता गरज आहे. स्ट्राईक एंडला शुभम आहे. सहा चेंडू आणि 15ची गरज आहे. क्रुशल मुवमेंटला मॅच आली आहे. जसं मगाशी मी उल्लेख केला की सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने बॅलन्स आहे, पण सध्या आपण बघतो की पारड जड आहे लायन्स टीमचं. 6 बॉल अँड 15 टू विन. मॅच इन द लास्ट ओव्हर. बॉलिंग मार्कवर लोकेश मोरे, समोर शुभम. पहिला चेंडू लोकेशचा. अक्षय जरा प्लीज लक्ष द्या. क्रुशल मोमेंट आहे, कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. जरा तुम्ही प्लीज जरा कंट्रोल ठेवा स्वतःवर. मी स्वतः थांबलो होतो. लायन्स पहिला चेंडू आपण बघतो त्या ठिकाणी लोकेश मोरेने टाकलाय थोडासा वाईड यॉर्कर आणि पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकलाय लोकेशने शुभम तळदेवकरच्या समोर. इम्पॉर्टंट मॅच आहे, क्रुशल मोमेंटला मॅच गेली आहे. क्रुशल मोमेंटला मॅच, जसा मी उल्लेख केला की मॅच आपण बघतो त्या ठिकाणी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 15ची गरज आहे. अशा मोमेंट आपण बघतो की थोडासा वाईड वर्कर टाकण्याचा प्रयत्न, पण या चेंडूवर ताबडतोब रिव्ह्यू घेतला तो पॅन्थर टीमने. फक्त पंचांना त्या ठिकाणी अनुमती आहे कंट्रोल रूम मध्ये त्या गोष्टी चेक करण्याची. ब्लास्टर संघ सुद्धा मात्र वाट बघतोय की नक्की या मॅचचा रिझल्ट काय लागणार आहे, कारण ब्लास्टरने ज्याप्रमाणे काल खेळ केलाय ते थोडेसे प्लस मध्ये आलेले आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. थोडासा दबाव आता वाढला फलंदाजावर, कारण बघतो त्या ठिकाणी एक चेंडू निर्धाव गेलाय, एक चेंडू आता कमी झालाय त्यांच्यासाठी. आता चेंडू शिल्लक आहे ते 5 आणि करायचे त्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी त्या 15 धावा. चला सारखं वारंवार टीम मिटिंग नको. शुभम जरा सहकार्य करा. ओमकार, आता तुम्ही या चेंडूच्या अगोदर या ओव्हरच्या अगोदर तुम्ही टीम मिटिंग घेतली होती. अंपायर थांबा जरा थोडा वेळ.
चला मॅच कंटिन्यू करूया आपण. नाही ओके. मैदानाच्या आतमध्ये किरीश आलाय. किरीश फोटोशूट घेत. सोन्या. वा सोन्या. भाई डीजे होऊन जाऊ दे तोपर्यंत. किरीश का गाणं.
कुंभारराव प्रीमियर लीग सीझन 5 या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये सन्माननीय नगरसेवक राज सुर्वे साहेबांचे ते आगमन होते. त्यांच्यासोबत त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणातनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा सुस्वागतम 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 सहर्ष स्वागतम. सन्माननीय राज सुर्वे साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत या आमच्या मुख्य व्यासपीठावर. कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 5 स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि लीग मधला शेवटचा सामना इथे आपण सुरू आहे आणि आता आपण सामना आपण त्वरित इथे सुरू करतोय. सन्माननीय सुर्वे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक सुद्धा आहेत आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा मी हृदयाच्या अंतःकरणात स्वागत इथे करतोय. कुंभारवाडा प्रीमियर लीग मधला शेवटचा सामना जिथे मात्र आता 5 चेंडू आणि गरज 15 धाव्यांची सामना जिंकण्यासाठी पॅन्थर टीमला सामना सुरू करायचा. जरा बॅट्समन ग्राउंडच्या आतमध्ये या आणि सामना सुरू करायचा. आपण 5 चेंडू आणि 15 धावा बघायचं तर मात्र मोमेंटम कुठल्या दिशेने शिफ्ट होणार, कुठला संघ सामना इथे जिंकणार, कारण क्रुशियल मुवमेंट आहे आणि बॅटिंग टीमसाठी मस्ट विन गेम. जसं आपण साधारण उल्लेख करतोय की मस्ट विन गेम आहे. शुभम आणि ध्रुव सध्या आपण बघतोय ग्राउंडच्या आतमध्ये बॅटिंग सध्या त्या संघाकडून ते करतायत आणि पहिल्या चेंडू लोकेशने खूप चांगला टाकलाय, निर्धाव चेंडू टाकलाय. शुभमने जर सामना जिंकून दिला एक पारितोषिक आलेलं आहे. तर म्हणजेच कुंभारवाड्याचा सम्राट सन्माननीय नंदकुमार पांचाळ यांच्याकडून सामना जिंकून दिला शुभमने तर 500 रुपयाचा कॅशबॅक दिला जाईल ते शुभम तळदेवकरला. 5 चेंडू आणि 15ची गरज आहे. कुंभारवाडा लायन्स वर्सेस आपण बघतो कुंभारवाडा पॅन्थर्स अशी आपण ही लढत बघतोय. लीग मधला शेवट सामना. यानंतर आपण हा सामना संपल्या बरोबर 1 तासाचा वेळ असणार, 1 तासाचा गॅप असणार आहे, 1 तासाचा ब्रेक असणार आहे आणि त्यानंतर बरोबर 4ही संघांनी उपस्थित राहायचंय नंतरच्या मॅचेस खेळण्यासाठी. जसं आपण उल्लेख केलाय की क्वालिफायर 1 मध्ये आपण बघू शकाल लायन्स वर्सेस टायगर असा सामना बघायला मिळणार आहे. सामना जर जिंकून दिला तर अजून एक पारितोषिक येते शुभमसाठी. राज बनगे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे शुभमसाठी. 5 चेंडू 15 बघायचं आहे या मुवमेंटला तर मोमेंटम कुठल्या दिशेने शिफ्ट होणार. लोकेश सज्ज होतोय, स्ट्राईक केला शुभम सज्ज. पुढचा चेंडू फुल टॉस, पंचांचा नो बॉलचा इशारा. मोमेंटम शिफ्ट झाला की काय, नो बॉल आलाय त्यावर आले ते 2 धावा. इट्स अ 2D शॉट. छोट्याशा ब्रेक नंतर रिव्ह्यू घेण्यात आलाय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ताबडतोब चॅलेंज केलंय. विकेट किपर फारसा इंटरेस्टेड नव्हता यशाच्या मागे ओमकार कोकाटे, पण गोलंदाज म्हणतोय की आपण रिव्ह्यू घेऊया, चान्स घेऊया अजून एक. आणि बघायचं आहे रिव्ह्यू त्यांच्या पक्षामध्ये की आपण टीमच्या पक्षामध्ये जाईल. तिसरे पंच आमच्यासोबत म्हणजे जीवराज भालेराव. चला फिल्डिंग लावून घ्या ओमकार कोकाटे, प्लीज फिल्डिंग लावून घ्या. आपण सामना लगेच सुरू करतोय. थँक्यू ओमकार, थँक्यू रुपेश. फिल्डिंग आपण सेट केली. तिसऱ्या पंचांची आपण निर्णयाची आपण इथे वाट बघतोय. नो बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. देयर इज नो मोर रिव्ह्यू फॉर टीम लायन्स. नेक्स्ट बॉल फ्री हिट. पाच चेंडूंनी 12ची गरज आहे. 5 चेंडू 12 धावा. फ्री हिट बॉल. हो हो उंच उंच लांबच लांब. नो बॉल अगेन नो बॉल. षटकार अगेन नो बॉल आणि षटकार. सीढ़ियां उनको मुबारक हो, जिनको छत तक जाना है.
अरे सीढ़ियां उनको मुबारक हो जिनको छत तक जाना है। अरे मेरी मंजिल तो आसमां है, मुझे मेरा रास्ता खुद बनाना है। यह है शुभम। माझं स्टेटमेंट संपू द्या प्लीज, नंतर तुम्ही डीजे. मी सकाळपासून तेच सांगतो तुम्हाला. एक रिक्वेस्ट, माझी रिक्वेस्ट, हात जोडून. बघायचं आता मात्र पंचांचा निर्णय तर कायम काय असणार आहे. कारण फ्री हिटवर षटकार तर मारलाय, पण त्याच बॉलवर पंचांनी पुन्हा आता नो बॉल दिलेला आहे. तो नो बॉल ग्राह्य धरला जाईल की नाही तो पंचांचा निर्णय. पंच बघायचं त्या ठिकाणी काय डिसिजन घेत आहेत. सर्व पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं आपण उल्लेख केला की ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय राज सुर्वे साहेब, दक्षिण मुंबई युवा सेना निरीक्षक वैभव वणकर, युवती सेना कोर कमिटी सदस्य रुची वाडकर, त्याचबरोबर युवती युवा अध्यक्ष मुंबादेवी म्हणजे दिव्या शेट्टी या सर्वांचं आगमन झालंय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. फिल्डिंग टीम्स आपण बघितलं त्या ठिकाणी मगाचा एक रिव्ह्यू त्यांनी जो घेतला त्यांच्या रिव्ह्यू नाही येता. आणि या मुवमेंटला बघायचं तर पंचांचा निर्णय काय असणार आहे. पंच आपला निर्णय आपल्या जागेवर आपण जाऊन द्यायचा आहे. पुन्हा एकदा नो बॉलच आहे. नो बॉल षटकार आलाय. आता रन बॉल इक्वेशन, 5 चेंडू 5 धावा. पाहुणे येण्याच्या अगोदर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ही चर्चा करत होतो आशिष की मोमेंटम शिफ्ट होणार का. तेच झालंय ग्राउंडवर. मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झाला. जो मोमेंटम लायन्स संघाच्या बाजूने होता तो पॅन्थर संघाच्या बाजूने जातोय. नक्कीच म्हणून तर असं म्हटलं जातं टॉस जिंकणं हा नशिबाचा भाग असतो आणि मॅच जिंकणं हा मेहनतीचा भाग असतो. इट्स अ फेअर डॉट बॉल. युवराज काय म्हणतोय. चला रिव्ह्यू नाही आहे तुमच्याकडे, कुठल्याच टीमकडे रिव्ह्यू नाही आहे. आता 4 चेंडू शिल्लक आणि 5 धावांची गरज आहे. 4 चेंडूत 5 धावा. लोकेश, ओ हा चेंडू आपण बघतो या ठिकाणी वाईट बॉल. हा चेंडू वाईट बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉलचा आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट अगेन, रन बॉल इक्वेशन अगेन. 4 चेंडू शिल्लक आहे, 4 धावांची गरज आहे. लोकेश मोरेने पहिला चेंडू भन्नाट टाकला होता, यॉर्कर टाकला होता, वाईट यॉर्कर टाकला होता. पण नंतर मात्र शुभम तळगे देवगरची जी ओळख आहे या ग्राउंडवरची, क्रिकेटच्या इतिहासामध्ये, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्याला का वन साइड हिरो म्हटलं जातं, त्याने त्याचं उत्तर दिलंय. एक्सलेंट बॅटिंग. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सामना सुरू करायचा जरा प्लीज. तर 4 चेंडू शिल्लक आहे आणि 4 धावांची गरज आहे. मॅचचा मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झालाय. 4 चेंडू आणि 4 धावा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो की गोलंदाज लोकेश ट्रॅक चेंज करतोय. राऊंड वगैरे अटॅक करेल शुभम समोर.
4 चेंडू 4. पुढचा चेंडू फ्लिकचा फटका, टू शॉट. फक्त दोन धावांची गरज आहे 3 चेंडू मध्ये. मस्ट विन गेम जो होता आपण बघतो त्या ठिकाणी तो म्हणजे पॅन्थर संघासाठी. आणि त्या ठिकाणी ते मात्र निश्चित आपण बघतो की अग्रेसर होत असताना, पुढे जात असताना, विजयाच्या लक्ष्याकडे अग्रेसर होत असताना आपण बघतो त्या ठिकाणी आता 2 धावांची गरज आहे ती पॅन्थर संघाला. 3 चेंडू 2 धावा. लायन्स संघाने आपली जागा क्वालिफायर 1 मध्ये बनवलीच आहे. बघायचं तर मात्र पॅन्थर संघ कुठल्या पोझिशनला जाणार. 2 धावांची गरज. वाईट बॉल. स्कोर लेवल, स्कोर इज इक्वल. धावसंख्या बरोबरीमध्ये 45. फक्त एका धावेची गरज. पहिला चेंडू ज्याप्रमाणे टाकला होता तो पण कॉन्फिडन्स बघायला मिळत नाही आता लोकेश मोरेकडे. 3 बॉल 1 आणि मॅच विन. मस्ट विन गेम. मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा आपण यशोचित सन्मान आपण करूयात आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील आपण देऊयात.